महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। गळा ओळून मारले, आत्महत्या केल्याचे सांगितले। आरोपीचा बनाव उघड। अकोट दिनांक 9 शहरात एका व्यक्तीने महिलेने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव पोलिसांनी उघडकीस आणला असून हे प्रकरण खुनाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी आरोपी पवन लक्ष्मण इंगळे वय 27 राहणार महेश कॉलनी अकोट याला अटक केली असून त्याला विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्या आरोपीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत। 7 डिसेंबर 2025 आरोपी पवन लक्ष्मण इंगळे वय 27 राहणार महेश कॉलनी अकोट याने रात्री अंदाजे 9 वाजता पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्याच्या सोबत राहणाऱ्या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या माहितीनुसार अकोट शहर ठाणेदार अमोल माळवे व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी ठेवला व मर्ग दाखल केला। 8 डिसेंबर 2025 रोजी मर्ग प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटले। वैद्यकीय अधिकारी अकोट यांच्याकडून प्राप्त झालेल्या पीएम अहवालात महिलेचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा अभिप्राय मिळाला। यानंतर पोलिसांनी आरोपी पवन लक्ष्मण इंगळे यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने मृतक महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली। मृतक महिलेच्या भावाच्या बयानावरून आरोपी पवन लक्ष्मण इंगळे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी पवन लक्ष्मण इंगळे यास अटक करण्यात आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पारहाते, वैभव तायडे, अनिल वकटे, नंदकिशोर कुलट, विपुल सोळुंके, विशाल दारोकार, चालक संदीप तायडे, सुरेश माकोडे अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी जफर खान, अकोट, अकोला।